नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर इथं मी घेतलेली आहे मूठ भरून चंदन बटव्याची भाजी। तर ही भाजी स्वच्छ धुवून आणि फॅन खाली सुकून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम सुकलेली आहे, पाणी नाही त्याला। आता जेवढी बारीक कट करता येईल तेवढी इथं ही भाजी आपल्याला चाकूने कट करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं भाजी कट करून घेतलेली आहे। तर इथं छान बारीकसर अशी आपली भाजी कट करून झालेली आहे। आता गॅसवर तवा ठेवून घ्यायचा। तर तवा छान गरम झालेला आहे। तर तव्यावर चमचाभर तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर 10-12 हिरव्या मिरच्या तेलात टाकून घ्यायच्या। सोबतच 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। हलक्या लालसर रंगावर मिरच्या भाजायच्या आणि सोबत मूठभर शेंगदाणे मिरच्या टाकून घ्यायचे। तर बस हे शेंगदाणे मिरच्या भाजल्या की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आबडधोबड मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या। परत तव्यावर तेल गरम करायला टाकून द्यायचं। चमचाभर तेल टाकायचं। तेल गरम झालं की लगेचच आपण मिरच्या आणि शेंगदाणे जे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते ते तव्यावर टाकून घ्यायचे। आणि तव्यावर टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान 2-4 मिनिट आपल्याला हा ठेचा तव्यावर परतून घ्यायचा आहे। आणि सोबत इथं 1-2 मिनिट उलटपुलट ठेचा करून घेतल्यानंतर आपण जी भाजी बारीक कट करून ठेवलेली होती ती भाजी इथं ठेच्यात टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची ठेच्यासोबत। आणि वरतून आता आपल्याला एक गोष्ट टाकायची राहिली आहे ते म्हणजे मीठ। तर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून परत ठेचा 4-5 मिनिट छान व्यवस्थित भाजून घ्यायचा। तर आता चंदन बटव्याची भाजी तुम्ही सुकी तेला मिठात किंवा हटवून खूप वेळेस खाल्ली असेल, किंवा आपण ज्यावेळेस ते साग बनवत नाही का, सरसों का साग, त्या सागासोबत पालकासोबत चंदन बटवा तुम्ही मिक्स खाल्लेला असेल आणि नॉर्मल साधी चंदन बटव्याची भाजी देखील खाल्ली असेल। पण चंदन बटव्याच्या भाजीचा ठेचा सर्व चंदन बटव्याच्या भाज्यापेक्षा ज्या आपण बनवतो त्याच्यापेक्षा चंदन बटव्याच्या भाजीचा ठेचा खूप भारी लागतो, एकच नंबर लागतो। भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा भातासोबत खाल्ला तरी चालेल, पण खायला खूप मस्त आणि चवदार लागतो। तर 4-5 मिनिट मस्त ठेचा भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मस्त ठेचा तयार झालेला आहे, एकदम सुका आणि खुला खुला। किंवा वरण भाताला तोंडी लावायला बी तुम्ही हा ठेचा बनवू शकता। तुम्हाला ठेच्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब मात्र नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।